नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नील हा रमाचा पाठलाग करत तेथे तिच्या मागे येत असतो. तेव्हा रमा पुढे धावत धावत आता अक्षयला येऊन धडकते. अक्षयला येऊन धडकल्यानंतर ती अक्षयकडे एकटक पाहत असते. तेव्हा मात्र आता रमाचे डोळे अक्षयला बघून भरून येतात. रमाला आता इतक्या दिवसातून अक्षय दिसतो, परंतु अक्षयलाही माहिती नसतं की रमा तर मला रोजच पाहते, कारण जी माही घरामध्ये आहे तीच आपली रमा आहे असा तो मानत असतो. परंतु त्याला हे कुठे माहिती असतं की रमा मला इतक्या दिवसातून पाहते आणि आपली रमा आज मला भेटली. तेव्हा एक वेगळाच आनंद रमाच्या चेहऱ्यावर असतो. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. अगदी डोळे भरून ती आपल्या अक्षयला बघत असते. तेव्हा मित्रांनो, खरंच इतक्या दिवसातून आपल्या रमा आणि अक्षय या दोघांची एक हृदयस्पर्शी भेट झालेली असते. तेव्हा ती अक्षयच्या पूर्ण अंगावरून हात फिरवते. डोळे भरून एकटक अक्षयकडे पाहत असते. अक्षयलाही कळत नाही की रमा अशी का बघते, कारण त्याला कुठे माहिती असतं की काय आहे ते, की खरी रमा ही आहे. त्यामुळे तो सुद्धा आता रमाचे हात आपल्या हातामध्ये घेतो, कारण आत्तापर्यंत माहीने सुद्धा हाताला सुद्धा टच करून दिलेला नसतो आणि आज मात्र हिला काय झाले असेल म्हणून त्याला सुद्धा खूप छान असं फील वाटत असतं. त्यामुळे तो एकटक आपल्या रमाला डोळे भरून पाहत असतो. तेव्हा मात्र आता दोघे एकमेकांकडे पाहतच असतात. डोळे भरून एकमेकांना पाहतात. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की आहो. तर अक्षय म्हणतो की काय रमा, तू आलीस? तेव्हा रमा म्हणते की हो, मी आले आणि अहो हे बघा. तेव्हा मात्र अक्षय तिला अगदी बोटाने अगदी ओठावर बोट ठेवत म्हणतो की शांत रहा आणि लगेच तो रंग आणण्यासाठी थोडासा बाजूला जातो. रमा अक्षयला डोळे भरून पाहत असते, कारण तिला सांगायचं असतं की मी तुमची रमा आहे म्हणून, परंतु तुम्ही दुसरं लग्न का केलं हे सर्व तिला विचारायचं असतं. परंतु तेवढ्यात अक्षय कलर आणण्यासाठी तिकडे पुढे जातो. तेव्हा तो रंग घेऊन येतो. दोन्ही हाताने रंग भरून घेऊन येतो आणि रमाच्या गालांना लावतो आणि म्हणतो की तुला माहिती आहे ना की तुला रंग लावल्याशिवाय माझा होळीचा सण साजरा होत नाही. पहिला रंग मी तुला लावत असतो. तेव्हा मात्र आता रमाला खूप असा आनंद होतो. डोळे भरून ती आपल्या अक्षयला पाहते, कारण अक्षय अजूनपर्यंत आपल्याला विसरलेलं नाही हे तिला माहिती होतं. परंतु नीलच असं का बोलत असेल, कारण आता त्या म्हणजे रमाचा सुद्धा गैरसमज आहे की अक्षयने दुसरं लग्न केलं, कारण नीलने अनेक असे गैरसमज वाढून दिलेले असतात. रमाला सुद्धा आता माहिती नाही की माही कोण आहे ते, आणि अक्षय तर आपल्या ह्या माहीलाच रमा समजून बसलेला असतो. म्हणूनच तो तिच्याबरोबर इतका छान वागत असतो. इतक्या दिवसातून डोळे भरून आपल्या अक्षयला पाहते. तेव्हा आता रमाच्या गालाला जो आपल्या हाताने त्याने रंग लावलेला आहे, तर तो आपल्या गालाला लावण्यासाठी तो लगेच रमाच्या अगदी जवळ येतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांच्या गालाला अगदी म्हणजे रमाच्या गालाचा जो रंग आहे तर अक्षय आपल्या गालाला लावून घेत असतो. तेव्हा रमा ही अक्षयला मिठीत घेते आणि अक्षयसुद्धा, कारण माहीच्या ह्या भावना खूप वेगळ्या असतात आणि आज त्याची रमा ही अगदी त्याला अगदी मनापासून भेटते. कधीही ती असा दूर जाण्याचा प्रयत्न करत नाही. रमासुद्धा आता अक्षयच्या मिठीतून खूप असे रडते, त्याला घट्ट आवळून धरते, कारण इतक्या दिवसातून ती भेटलेली असते. तर अक्षयसुद्धा आता इतक्या दिवसातून रमाची त्याला घट्ट असे मिठी नसते. माही लांब लांब पळत असते आणि आज मात्र रमा अशी का करत असेल, कारण आज ती लांब का पळत नसेल, आज ती मला इतकी घट्ट मिठी मारते. म्हणून अक्षयलासुद्धा खूप असा आनंद होतो आणि तो सुद्धा रमाला घट्ट असे मिठी मारून तिला जवळ घेतो. एकमेकांच्या प्रेमामध्ये आज मात्र दोघेही मग्न होऊन जातात. रमाचे डोळे अगदी भरून येत असतात. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून टिपकत असतात. तेव्हा इतके घट्ट एकमेकांना मिठी मारून भेटतात. अक्षय आता खुश होऊन रमाला हॅपी होली असं म्हणतो. तेव्हा रमाला इतका आनंद होतो. तेव्हा मात्र आता लगेच अभि अक्षयला आवाज देतो. तर अक्षय अगदी खुश होऊन रमाला म्हणतो की चल, आपल्याला ते बोलवतात, चल लवकर. तेव्हा आता त्याला कुठे माहिती असतं की ही माही आहे की रमा आहे. अक्षयला काही कळत नाही आणि लगेच तो खुश होऊन, कारण इतक्या दिवसातून रमाने त्याला अगदी मिठीत घेतलेलं असतं म्हणून तो खूप खुश असतो आणि लगेच तो आता रमाच्या हातामध्ये जे हात असतात तर ते हात अगदी सोडत तो आता अभिने बोलवल्यानंतर तिकडे निघून जातो. तेव्हा आता रमा विचार करते की इतक्या दिवसातून मी यांच्या समोर आले, आम्ही एकमेकांना इतक्या दिवसातून पाहतोय, मी जिवंत आहे, त्यांना आत्ता कळलंय तरी सुद्धा
काहीच कसं वाटलं नसेल, कारण इतक्या दिवसातून मी त्यांना भेटते आणि मी जिवंत आहे हा आनंद सुद्धा त्यांना काय इतका झाला नसेल. नक्की काय कारण असेल, त्यांना आश्चर्य सुद्धा वाटलं नसेल का, म्हणून रमाचा आता पुन्हा गैरसमज होतो. मला बघून त्यांना आनंद झालेला दिसतो, परंतु त्यांनी मला रंग सुद्धा लावला, परंतु ते तर काहीच बोलले नाही की रमा तू इतके दिवस कुठे होती, काय करत होती. कोणतीही विचारपूस त्यांनी केली नाही. ती माझ्याशी असं का वागत असतील, नक्की याला काय कारण असेल, म्हणून रमाला असंख्य प्रश्न आता तिच्या मनामध्ये येतात. नक्की हे माझ्यासोबत काय घडतं, म्हणजे नील जे काही सांगतो ते खरं आहे का, नक्की काय झालं असेल. अक्षय इतक्या दिवसातून मी त्यांना भेटले तरी सुद्धा इतका आनंद त्यांना का झाला नसेल. आणि तेवढ्यात मात्र नील तिच्या मागून येतो आणि तिला हाताला धरून लगेच तो घेऊन जातो. तेव्हा आता रमा पुन्हा त्या नीलच्या ताब्यात जाते. त्यानंतर आता अक्षय इकडे पुढे येत असतो, तर माहीही तयार होऊन त्याची वाटच पाहत असते. तेव्हा अक्षय तर विचारत पडतो, कारण मी तर आता रमाला कलर लावला आणि तिच्या गालाला कलर का नसेल, म्हणून तो लगेच आता माही जवळ येतो. तेव्हा मात्र आता अक्षय एकटक तिच्याकडे पाहत असतो, तर माही त्याला हॅपी होली असं म्हणते. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की अगं हे काय, मी तर तुला आत्ता रंग लावला होता आणि तू धुवून सुद्धा आली. तेव्हा लगेच आता माही म्हणते की मला तर रंग नाही लावला. तेव्हा अक्षयला सुद्धा आता काहीच कळत नाही की नक्की मी आत्ता हिला इतक्यात जस्ट कलर लावून आलो, परंतु आता मात्र हिच्या गालाला रंग तर थोडासा सुद्धा दिसत नाही आणि ही तर म्हणते की खरंच मला तुम्ही कलर नाही लावला. मग नक्की काय असं घडलं असेल. तेव्हा मात्र आता नील इकडे रमाला अगदी तोंड दाबून आणि हात धरून घेऊन येतो आणि तो बाजूला घेऊन येतो. रमा त्याला सोड असं म्हणत असते, परंतु नील आता तिला म्हणतो की सॉरी रमा, जी गोष्ट मला हवी आहे जोपर्यंत ती मला नाही मिळत तोपर्यंत मी तुला नाही सोडू शकत. तेव्हा आता इकडे सर्वजण हॅपी होली एकमेकांना बोलत असतात, तर माही आता सर्वांना म्हणते की हॅपी होली आणि अक्षयला म्हणते की अहो तुम्ही मला कलर नाही लावला, तुम्ही असं का बोलतात. तेव्हा आता अभि सुद्धा म्हणतो की काय रे तू कधी हिला कलर लावलास. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे अभ्या मी आत्ता जस्ट हिला कलर लावला, अरे मी हिला रंग लावला आणि आम्ही एकमेकांशी गप्पा सुद्धा मारल्यात आणि एकमेकांना मिठी सुद्धा मारली. तेव्हा माही नाही असं म्हणते. तेव्हा अभि माहीकडे पाहतो आणि म्हणतो की अरे तू तर खरंच हिला कलर लावलेला नाही दिसत, मग तू असं का म्हणतोच. अक्षय म्हणतो की अरे लावला अभ्या, खरंच मी तिला कलर लावला. त्यावर आता अभि म्हणतो की एक मिनिट आणि थांब. आता हातामध्ये ग्लास असतात आणि त्या ग्लासकडे बघत तो अक्षयला विचारतो की काय रे तू इतक्या वेळात किती असे ग्लास पिला, म्हणजे किती ग्लास भांग पिला. तू एकच ग्लास पिला, मग एका ग्लासमध्ये इतकी तुला भांग चढली का. तेव्हा अक्षयला खरंच त्याला सांगायचं असतं की अरे मी खरंच भांग वगैरे काही पिलो नाही, मी खरंच रमाला रंग लावला म्हणून. तेव्हा आता माही म्हणते की अच्छा म्हणजे यांनी भांग पिली म्हणून असं म्हणतात की मला कलर लावला म्हणून. तेव्हा आता अभि म्हणतो की एक मिनिट ते सर्व जाऊन द्या. अरे अभि म्हणतो की एक मिनिट, अरे अक्षय तू भांग पिलास म्हणून दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीला रंग तर लावून आला नसेल ना, भांगेच्या नशेमध्ये तू हे सर्व करून तर ठेवलं नाही ना. म्हणून अभि तर हसायला सुरुवात करतो. तर अक्षय म्हणतो की हे बघ अरे असं काही नाही. तेव्हा आता माही लगेच नाराज होते. माही म्हणते की हो असंच केलं आणि यांच्या गालाला कलर सुद्धा दुसऱ्या कुणाकून तरी लावून घेतलेला आहे, कारण अक्षयच्या गालाला कलर असतो आणि त्याने तर आपल्या रमाच्याच गालाचा कलर आपल्या गालाला लावून घेतलेला असतो आणि तरी सुद्धा आता ही माही असं का म्हणत असेल असा आता अक्षयला प्रश्न पडतो. तेव्हा आता अभि म्हणतो की हो ना, अरे तू रंग सुद्धा तुझ्या गालाला लावलेला आहे, मग तू असं का म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तसं काही नाही आणि तेवढ्यात आनंद धावतच येतो. तेव्हा आनंद सुद्धा आता या दोघांकडे बघतो, तर अक्षय माहीला म्हणत असतो की अगं असं काही नाही, अगं मी माझ्या हाताने तुझ्या गालाला रंग लावला आणि मात्र तुझ्या गालाचा रंग लगेच माझ्या गालाला सुद्धा लावला आणि अक्षय तसे खुणवून दाखवतो की मी असं केलं. तेव्हा आता माही म्हणते की नाही केलं. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे यार काहीतरी नक्की कन्फ्युजन आहे. तेव्हा आता आनंदला पूर्णपणे भांग चढलेली असते. आनंद हसत म्हणतो की हे असंच होतं बघ. तेव्हा आनंद म्हणतो की अरे तुला गेल्या वर्षीची होळी आठवली असेल आणि जेव्हा नाही का तू रमाला पहिल्यांदा रंग लावला होता तेच तुला आठवलं असेल आणि बाकी काही नाही, ही भांग आहे ना त्याची नशा अशीच असते. अरे तू फक्त एकच ग्लास पिला आणि एका ग्लासमध्येच तुला म्हणजे इतकी चढली. तेव्हा अभि म्हणतो की ही कोणती नशा आहे, मी तर इतकी ग्लास पिलो आणि लगेच अभि आता विचार करतच जातो. हे तर सर्व काही कन्फ्युज आहे आणि आता आनंद सुद्धा त्याच्या मागे जातो. त्या दोघांना खूप अशी भांग चढलेली असते, पूर्ण त्या नशेत ते असतात. तेव्हा आता दोघे बाजूला जातात. तर अक्षय आता माहीला म्हणतो तू म्हणते ना मी तुला कलर नाही लावला, थांब मी तुला कलर लावतो. म्हणून अक्षय आपल्या दोन्ही हातामध्ये रंग घेतो आणि तिच्या गालाला रंग लावतो. तेव्हा माहीला असा खूप असा
आनंद होतो तेव्हा लगेच माही पुढे येते आणि अक्षय सुद्धा आपला गाल असा पुढे करतो। तेव्हा अक्षयला मात्र आता ह्या प्रेमामध्ये काहीतरी असा वेगळा हे भास होत असतो, कारण जे काही त्याला जाणीव होते खऱ्या प्रेमाची आपल्या रमाच्या गालाला जेव्हा तो रंग लावत होता तेव्हा मात्र त्याला वेगळंच काहीतरी असं फील होत होतं। परंतु आता मात्र जेव्हा तो माहीच्या गालाला आपल्या गालाने रंग लावतो तेव्हा त्याला वेगळंच फील होत असतं। तेव्हा आता अक्षय बारीक विचार करत असतो। तेव्हा एकटक आता तो माहीकडे पाहत असतो, कारण जेव्हा तो आता माहीचे हात आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला जेव्हा त्याने आपल्या रमाचे हात हातामध्ये घेतलेले असतात आणि जो काही गालाला रंग लावताना वेगळं असा सहवास रमाचा झालेला असतो आणि आज मात्र ह्या माहीचा सहवास वेगळा असतो आणि काही क्षणातच त्याला आता ही वेगवेगळी जाणीव होते की नक्की काहीतरी आपल्यासोबत होतंय म्हणून। अक्षय एकटक आता माहीचे हात हातामध्ये घेतो आणि तिच्याकडे पाहतच असतो। तर माही आता पूर्णपणे अक्षयच्या प्रेमामध्ये मग्न झालेली असते, ती सुद्धा आता अक्षयपासून अशी दूर जात नसते। तर अक्षय आणि माही या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात असतो। अक्षय एकसारखा आता ह्या माहीकडे पाहत असतो, तेवढ्यात नैना धावत येते, माहीचा हात धरते आणि हात धरून तिला रंग खेळण्यासाठी घेऊन जाते। पण तरी सुद्धा अक्षय एकटक आता तिच्याकडे पाहत असतो आणि ती सुद्धा आता वळून अक्षयकडे बघत असते। त्यानंतर आता जेव्हा अक्षय विचार करतो आणि मनात म्हणत असतो की हे बघ, आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी तुला रंग लावत होतो तेव्हा आपल्या दोघांना सुद्धा हे कळलं होतं की आपले श्वास एकत्र झालेत म्हणून, परंतु आता जेव्हा मी तुला रंग लावला तेव्हा मात्र काहीच असे फिलिंग्स नव्हत्या। तेव्हा अक्षय आता इतका विचारात पडतो आणि सारखं तो आपल्या हातांकडे बघत असतो। त्यानंतर आता इकडे नैना ही माहीला धरून घेऊन येते, परंतु माहीचं आता कशात मन नसतं, ती सारखी आता वळून वळून अक्षयकडे बघत असते की नक्की आता काय करू ते। तेव्हा आता ती नैनाला थांब थोडंसं असं म्हणते, तर नैना लगेच रंग खेळण्यासाठी बाजूला जाते आणि आता मात्र माही सुद्धा विचारात पडते। तेव्हा मात्र आता माही विचार करते की अक्षयने माझ्या अगोदर कुणाकडून कलर लावून घेतला असेल, म्हणजे तिच्या मनात आता वेगळा विचार येतो की बापरे, ती घाबरते, माझ्या मनात जे काही वाटते मला ते खरं असेल का, रमाचा आत्मा तर त्याच्या आजूबाजूला फिरत नसेल ना। त्यानंतर आता नील हा रमाला घेऊन देविकाच्या घरी येतो, ते बाहेरच असतात। तर देविका रमाला पाहते आणि रमाला म्हणते की काय रे नील, अरे काय हिची अवस्था केली आणि काय रे, कोणी हिला भरवलं का, काय झाले नेमकं। तेव्हा आता रमा म्हणते की नाही, की बाकी कोणी नाही तर तुम्ही दोघे मला जास्त त्रास देता, एकतर घरामध्ये मला डांबून ठेवलं, मला कुठेही जाऊन सुद्धा देत नाही। रमा देविकाला म्हणते की तुम्ही मला काहीतरी खाऊ घालतात, त्याने मला गुंगी येते आणि मला काहीच असं आठवल्यासारखं होत नाही, त्यामुळे का असं तुम्ही वागतात माझ्या बरोबर आणि मला बाहेर सुद्धा तुम्ही का जाऊन देत नाही। आणि नीलकडे बोट दाखवत म्हणते की या माणसाने मला असं तोंड दाबून तिकडे धरून आणले। तेव्हा आता देविका मुद्दाम रमासमोर असा नीलचा राग आल्याचा नाटक करते आणि एक सणकणी ती आता रमाला बाजूला करते आणि नीलच्या कानामागे देते। तेव्हा मात्र आता रमा या दोघांकडे पाहत असते आणि देविका आणि नील आता या दोघांचं हे नाटक असतं। तेव्हा आता देविका म्हणते की काय रे, असं वागतात का आणि असं वागलं असतात का तू माझ्या मुलीबरोबर, एकदाचं बरं झालं, कारण तिचं लग्न तुझ्याशी नाही झालं, तिचे लग्न अक्षयशी होऊन गेले, ते नाहीतर तू सुद्धा माझ्या मुलीला असा त्रास दिला असता। तेव्हा आता नील नाटक करत खाली मान घालून म्हणतो की सॉरी मॉम, खरंच सॉरी, मला रमासोबत जबरदस्ती करायची नव्हती, परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही असा पर्यायच नव्हता, पण मी जे काही करत होतो तर तो माझा उद्देश एकदम स्वच्छ होता, मला तिचा अपमान होऊन द्यायचा नव्हता। परंतु आता माहीने अक्षय सोबत लग्न केल्यानंतर जे काही मला त्यावेळेस त्रास सहन करावा लागला होता आणि हा त्रास आता रमाला सहन करावा लागू नये म्हणून तिला जबरदस्ती मी इथे घेऊन आलो। तेव्हा आता देविका आणि नील यांचा परफेक्ट असा प्लॅन होऊन ते एकमेकांकडे बघून हसतात। तेव्हा आता नील मुद्दाम रमासमोर हात जोडतो आणि म्हणतो की मला माफ कर, मी तुला हे असं आणायला नको होतं, परंतु माझ्याकडे कोणताही असा दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे मला माफ कर, प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, माझा हेतू काही वेगळा नव्हता, जे काही केले त्यात माझा हेतू एकदम असा शुद्ध होता। त्यामुळे आता रमाचा पुन्हा यांच्यावर विश्वास बसण्यासाठी देविका आणि नील आता एकमेकांसोबत आता रमासमोर असं नाटक परत सुरू करतात। तेव्हा रमाला आता यांच्याकडे बघण्याची सुद्धा इच्छा नसते, तर देविका आणि नील आता परत खाली मान घालून एकमेकांकडे बघत असतात। रमाला काही झाले तरी आपल्या अक्षयकडे जायचं असतं। त्यानंतर आता इकडे हा साई, अगदी त्याला रमाची आठवण येऊन पूर्णपणे तो वेडा झालेला असतो, सारखं इकडे तिकडे एऱ्याझाऱ्या मारतो आणि आपल्या रमाला तो आठवणीत काढत असतो, कोणत्याही गोष्टीचं त्याला भान नसते। आणि तेवढ्यात माई येतात, तर माई लगेच आता आपल्या हाताने साईला रंग लावतात
येतात तेव्हा आता साई म्हणतो की माई, अगं माई काय करतेस, अगं माई तू हे काय करू राहिलीस. तेव्हा आता माई हसते, खुश होत परत त्याच्या गालाला कलर लावते आणि काय करू राहिले असं का विचारतो. म्हणजे अरे आज रंगपंचमी आहे आणि तू रंगपंचमी खेळायला जाणार नाहीस का. अरे पोट्या आता जिंदगीभर असंच बसून राहणार आहेस का तू. तेव्हा आता साई म्हणतो की नाही माझं कशातच मन लागत नाही, कोणतीही इच्छा होत नाही. आता माई म्हणते की हे बघ, अरे मला माहिती आहे की तुला काय आवडते ते. अरे तुला पुरणपोळी आवडते ना, मग मी तुझ्यासाठी पुरणपोळी करू राहिले, थांब मी तुला घेऊन येते. परंतु आता श्रद्धा निघून गेल्यामुळे साईचं कशात लक्ष नाही लागत. त्याला आता खाण्यापिण्यावर सुद्धा त्याचं मन नसतं. तेव्हा तो माईला म्हणतो की नको मला भूक नाही, ही सहन करणं आता मला जड होतंय. आई ग माई मला माफ कर आणि तुला बरं वाटावं म्हणून मला खोटं नाही वागता येणार आणि मी आनंदी आहे ती खुशी मला नाही दाखवता येणार, असं खोटं मी नाही वागू शकत. तेव्हा आता माई आता विचारत पडते तर साई बाहेर निघून जातो. साईचं कशातच आता मन नसतं म्हणून माईंना खूप टेन्शन येते. माई म्हणते की ह्या पोट्टीने काय अशी करणी करून ठेवली की माझ्या मुलाचं कशातच मन लागत नाही, अशी काय तिने जादू केली. आता काय करू मी ह्या साईचं. आणि आता बघ की मी काय करते ते. म्हणजे माईंच्या मनात आता एक प्लॅन येतो. त्यानंतर आता इकडे देविका ही रमाला विचारते की आम्हाला सांग की असं आम्हाला काय करावं लागेल की जेणेकरून तुझा आमच्यावर विश्वास बसेल. आणि आता तुझ्या नवऱ्याने तर दुसरं लग्न सुद्धा करून टाकलं. तेव्हा आता रमा म्हणते की हो मी त्यालाच भेटायला गेले होते, माझ्या नवऱ्याने मला बघितलं, मी सुद्धा त्यांना बघितलं, आम्ही एकमेकांना भेटलो सुद्धा. त्यांनी मला पहिला प्रश्न असा विचारला की तू इतका वेळ कुठे होती आणि मी काही बोलायच्या अगोदरच त्यांनी मला रंग लावला. तेव्हा आता नील आणि देविका तर लगेच तोंडाला हात लावून उभे राहतात. तेव्हा अक्षय जे काही म्हणलेलं असतो की रमा तुला माहितीच आहे की तुला पहिला रंग लावल्याशिवाय माझी होळी साजरी नाही होत, म्हणून त्यांनी माझ्या गालाला पहिल्यांदा रंग लावला आणि नंतर ते निघूनच गेले. परंतु मला बघून त्यांना काय वाटलं, त्यांना आश्चर्य सुद्धा वाटलं नाही की मी इतक्या दिवसातून आले म्हणून त्यांना काहीच असं का वाटलं नसेल. तेव्हा नील आणि देविका लगेच एकमेकांकडे बघून हसतात. रमा त्यांना सगळं काही खरं सांगते की इतक्या दिवसातून आम्ही एकमेकांकडे नाम बघत होतो ना, त्यांनी मला जवळ घेतलं आणि ना त्यांनी मला झिडकारलं, त्यामुळे हेच मला नाही कळत की ते असं का वागतात. ते मला बघून अगदी आनंदात होते की जसं काहीच बदललं नाही, मी त्यांच्या कायम सोबतच आहे असं ते माझ्याकडे बघत होते आणि माझ्याशी वागत होते. एवढ्या दिवसात काहीच झालं नाही, सगळे काही व्यवस्थित झाले म्हणून. आणि मला हेच कळत नाही की नक्की हे सर्व काय चालले असेल. रमाची आता खरंच इतकी तिला त्रास होत असतो. ती रडता रडता हे सर्व देविका आणि नीलला सांगत असते. परंतु ह्या दोघांना मात्र हे सर्व ऐकून आता खूप असा आनंद होत असतो. तेव्हा रमा त्यांना सांगते की सतत मला काहीतरी या सगळ्यावरून असं वाटतं की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून, नक्की काहीतरी असं चुकीचं होतंय म्हणून. आणि तुम्ही तर मला इकडे असं सांगतात की त्यांनी दुसरं लग्न केलं म्हणून, आणि ते पण तुमच्या मुलीशी, ते पण एका महिन्यात. त्यामुळे तुम्ही मला जे काही सांगतात ना त्या सगळ्यावर माझा विश्वास नाही म्हणून. हे सगळं मला त्यांच्याशी भेटून बोलायचं आहे. आणि तुम्ही तर म्हणाले होते की तुम्ही त्यांना इकडे तुमच्या घरी बोलावतात म्हणून. तेव्हा आता देविका नीलला खुणावत असते की तू नक्की हिला काहीतरी दुसरं समजावून सांग. तेव्हा आता रमा बोलत असते की का तुम्ही बोलत नाही आणि त्यांना कधी बोलवणार आहे तुम्ही इकडे त्यांना तुमच्या घरी जेवणासाठी. रमाची आता बडबड सुरू असते. तोपर्यंत नील आता देविकाच्या कानामध्ये हळूच असं काहीतरी सांगत असतो. तेव्हा आता देविका लगेच पुढे येते आणि देविका आता रमाला म्हणते की हे बघ मला एक गोष्ट सांग की आजचा दिवस काय आहे ते. तेव्हा आता रमा वैतागून म्हणते की कसला प्रश्न आहे, काय विचारतात, आज तर रंगपंचमी आहे. तेव्हा आता देविका म्हणते की अगं म्हणूनच त्याने भांग पिली असेल आणि त्याला भांगेच्या नशेमध्ये कळलंच नसेल भांग पेल्यानंतर, आणि त्यांना असं अचानक तू समोर गेल्यानंतर असं झालं असेल की माझी मेलेली बायको अचानक समोर आली म्हणून, आणि त्याने लगेच तुझ्या गालाला रंग लावून टाकला. मग तुला हे सर्व कळतंय का, हे सर्व असं झालं असेल. तेव्हा आता नील म्हणतो की रमा तू स्वतः डोळ्यांनी बघितलं, तुझ्या कुटुंबातील माणसं अगं भांग पिऊन सर्वजण एन्जॉय करत होते, हे सर्व तू सुद्धा बघितलं. आणि हे बघ आम्ही असं कुठे म्हणतो की अक्षयचं तुझ्यावरती प्रेम नव्हते म्हणून, प्रेम असेल सुद्धा, परंतु तू गेल्यानंतर लगेच त्याने महिनाभरात दुसरं लग्न केलं. मग का तुझ्या मनाला स्वीकारू शकत नाही आणि तू त्याच्यासमोर पुन्हा गेल्यानंतर अक्षयला त्याचा सर्वांचा आनंद होईल याची काय गॅरंटी आहे तू सांग बरं. तेव्हा आता रमा म्हणते की हो तुम्हाला असं वाटतं, मग तुम्ही मला का त्यांच्याशी बोलून देत नाही, सतत मला बाहेर जाण्यापासून थांबवलं जातं, का असं करतात, का तुम्ही त्यांच्याशी मला बोलून देत नाही. मला त्यांच्याशी बोलून द्या म्हणजे मला जे काही खरं आहे त्या सगळ्या गोष्टी कळतील. किती काही झालं तरी मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तेव्हा आता नील आणि देविका एकमेकांकडे बघून एकमेकांना खुणावतात. तर रमा ही सारखी
सारखी त्यांच्याकडे पाहते। त्यानंतर आता इकडे मयुरी, आनंद, अभि हे सगळेजण भांग पिऊन आता इतके कलर रंग लावून अगदी नाचण्यात मग्न झालेले असते आणि सर्वजण आता त्या नशेमध्ये डान्स करत असतात। तेव्हा आता माही आणि रमा सुद्धा एकमेकांबरोबर डान्स करत असतात आणि नैना हे सर्वजण आता इतके डान्स करण्यामध्ये मग्न होतात। तेव्हा आता आजी आणि काका हे अगदी लांबूनच भांग पित असतात आणि ह्या सगळ्यांना एकत्र असं आनंदी पाहून काका आता आजीला म्हणतात की हे बघ अगं आई, आपलं कुटुंब बघ ना कसं एकत्र आनंदात होळीचा हा सण साजरा करतात, ते बघ ना अक्षय सुद्धा कसं नाचतो। तेव्हा आता आजी म्हणते की फक्त एकच गोष्ट कमी आहे, आपली रमा ती नाही ना यात। तेव्हा मात्र आता काका सुद्धा त्यांच्यामध्ये नाचायला जातात। त्यानंतर आता जे काही डान्स एकत्र करत असतात अक्षय आणि माही, तर नेमकं आता कोणीतरी हा सर्व व्हिडिओ शूट करत असतो। लांबूनच मोबाईलमध्ये हा सर्व काही व्हिडिओ आता शूट केलेला असतो। अक्षय आपल्या माहीला अगदी घट्ट मिठी मारतो आणि माही सुद्धा घट्ट मिठी मारते आणि दोघंही आता एकमेकांमध्ये डान्स करण्यामध्ये मग्न होतात। कारण जे काही प्रकार आहे तो देविकाचा असतो आणि घोटाळ्यांना हे सर्व करण्यासाठी तिने तेथे पाठवलेलं असतं। तेव्हा घोटाळे आता हे सर्व काही फोटो काढतात आणि ते व्हिडिओ सुद्धा ते शूट करून घेतात। तेव्हा मात्र आता देविकाला इतका आनंद होतो कारण देविकाच्या मोबाईलवर ते सर्व फोटो आलेले असतात। तेव्हा देविका आता ते फोटो पाहते, इतकी खुश होते म्हणजे ह्यावेळेस मात्र घोटाळ्यांनी काही असा घोटाळा न करता काम अगदी परफेक्ट केले म्हणून। रमा मात्र बिचारी एकटक आता विचार करत बसलेली असते। तेव्हा आता हे सर्व काही फोटो आहे तर देविका आता रमाला दाखवण्याचं ठरवते आणि लगेच ती रमाजवळ येऊन म्हणते की हे बघ रमा, तुला बघायचं आहे का तुझा नवरा तुझ्याशी त्यावेळेस असा का वागला असेल, तू जेव्हा त्याच्या घरी गेली होती तेव्हा। अगं तो भांग पेला होता म्हणून तो तुझ्याशी तसा वागला होता, हे मी तुला सांगितले सुद्धा, मी तुला सर्व सांगितले होते, त्यावेळेस तू माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला, तुझा विश्वासच बसला नाही, त्यामुळे आता तू तुझ्या डोळ्यांनीच बघ। म्हणून आपल्या मोबाईल मधील ते सर्व फोटो आता ती रमाला दाखवते आणि जेव्हा माहीचा चेहरा मात्र तिकडे असतो आणि नेमकं तेच फोटो आता ह्या घोटाळ्यांनी पाठवलेले असतात। कारण हा चेहरा रमासारखा आहे हे मात्र तिला दिसून द्यायचे नाही आणि अक्षय हा माहीला घट्ट मिठी मारतो। हे सगळे काही फोटो आता रमा जेव्हा पाहते तर तिला एक प्रकारचा धक्का बसतो। रमाला इतकं वाईट वाटत असतं की खरंच अक्षयने असं का केलं असेल, म्हणून तिला आता खूप टेन्शन येते। त्यानंतर आता रात्र होते तर अक्षय सारखं ते क्षण त्याला आठवत असतात, जे काही फिलिंग्स त्याला रमासोबत झालेलं असतं त्या क्षणाची त्याला आठवण येते। तर इकडे आपली रमा सुद्धा आता आपल्या रूममध्ये असते आणि सारखं अक्षय तिच्यासोबत असं का वागलं असेल याचं तिला इतकं वाईट वाटत असतं, तिला सुद्धा झोप येत नाही आणि इकडे अक्षयला सुद्धा झोप येत नसते। तिला सुद्धा आता हे सर्व आठवतं की अक्षयने पहिला रंग तिला लावलेला असतो आणि पहिला रंग तुला लावल्याशिवाय माझी होळी पूर्ण होत नाही असे अक्षय सुद्धा तिला म्हणलेल्याचे तिला आठवत। सारखं तिच्या डोळ्यासमोर ते क्षण येतात। अक्षयने आपल्या जो काही गालाचा रंग त्याच्या गालाला लावून घेतलेला असतो। दोघांची अवस्था एकसारखीच झालेली असते, दोघांना सुद्धा आता ते जे काही फिलिंग्स आहेत तेच आठवत असतं। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये। तेव्हा मात्र आता देविका आणि नील एकमेकांशी बोलत असतात तर आता देविका म्हणत असते की हे बघ नील, आज वकील साहेब आणि जे काही नोटरीवाले येणार आहे। तेव्हा आता नील म्हणतो की रमाला आपण असं माही बनवू शकतो आणि हे सर्व काही आता रमाने ऐकलेलं असतं। तेव्हा मात्र आता रमा ही लगेच अक्षयला फोन करण्याचं ठरवते की इकडे कोणी नाही तोपर्यंत मी यांना फोन तरी करते। तेव्हा मात्र आता रमा फोन लावते परंतु तो फोन मात्र माहीने उचललेला असतो आणि अक्षय तिच्या मागे असतो। तेव्हा मात्र आता माही म्हणते की हे बघा मी मिसेस अक्षय मुकादम बोलते आणि तिने अक्षयचं तोंड पूर्णपणे दाबून ठेवलेलं असतं। तेव्हा मात्र आता असं म्हटल्यानंतर इकडे बिचारे रमाला धक्का बसतो आणि अक्षयला सुद्धा आता काही बोलता येत नाही। तेव्हा आता मित्रांनो ह्या तिघांमधील जो काही गैरसमज आहे तो कसा मिळतो आणि आपले रमा आणि अक्षय परत एकत्र कसे येतात हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।